एसआरए योजनेतून रहिवाशांना हुसकावून लावण्यासाठी दबावतंत्राचा वापर आणि विश्वासात न घेता सर्वेक्षण केल्याच्या तक्रारी ठाण्यातील 2 झोपडपट्टी रहिवाशांनी केल्यानंतर आमदार केळकर यांनी एसआरए अधिकाऱ्यांना फोनवरून खडसावत रहिवाशांवर अन्याय होता कामा नये अशा कडक शब्दात सुनावलं। भाजपच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आमदार केळकर यांच्याकडे गाऱ्हाणी मांडण्यासाठी ठाणे शहरासह डोंबिवली, उल्हासनगरहून नागरिक आले होते। त्यावेळेला ठाण्यातील नळपाडा आणि भांजेवाडी येथील रहिवाशांनी देखील त्यांची व्यथा मांडली। भांजेवाडी येथे वर्षानुवर्ष राहणाऱ्या रहिवाशांना एसआरए योजनेतून दबावतंत्र वापरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार तेथील स्थानिकांनी केली। याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे। त्यानंतरही संबंधितांकडून त्रास होत असल्याचं रहिवाशांनी केळकर यांना सांगितलं। तर नळपाडा येथील स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता आणि अंधारात ठेवून सहकारी गृहनिर्माण संस्थेचं काम सुरू करण्यात आले। तसंच मान्यता नसताना सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची तक्रार रहिवाशांनी केली। यावेळेला नाईकवाडी येथील सीडीपीए संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी केल्या। विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देऊन प्रशिक्षण आणि नोकरी देण्याचं आश्वासन संस्थेकडून दिलं जातं, पण या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगावर 2.5 लाखाचं कर्ज झालं असून प्रशिक्षण अर्धवट तसंच नोकरीही दिली नसल्याची व्यथा या विद्यार्थ्यांनी मांडली। या उपक्रमात उल्हासनगर पालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी म्हणून सफाई कामगारांना भेट घेतली असता केळकर यांनी फोनवरून संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा केली। त्यावेळेला संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं सफाई कामगाराच्या नोकरीचा मार्ग मोकळा झालाय। यावेळेला अमित सरैया, महेश कदम, सूरज दळवी, ओमकार चव्हाण, सुरेश कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते।